नमस्कार. ऑनलाईन एज्युकेशन बाय मुलानी सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत. मी श्री महमूद मुलानी, शाळा कर्मयोगी शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालय कुरवली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण पहिले, 2 चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स ही समीकरणे सोडविण्यासाठी आलेख पद्धती म्हणजेच ग्राफिकल मेथड आपण अभ्यासणार आहोत. मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासले आहे 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ही एक सरळ रेषा असते. 2 चलातील रेषीय समीकरणाचा आलेख काढताना खालील पायऱ्या ध्यानात घ्या. दिलेल्या प्रत्येक समीकरणासाठी किमान 4 क्रमित जोड्या बिंदूचे निर्देशक म्हणजेच कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट शोधा. आलेख कागदावर एक्स अक्ष व वाय अक्ष निश्चित करून बिंदू स्थापन करा. सर्व बिंदू एकरेषीय येतील त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी त्या समीकरणावरून बिंदूचे निर्देशक मिळवावे लागतात. सराव संच 1.2 मधील प्रश्न क्रमांक 1 मध्ये 2 समीकरणे दिलेली आहेत. त्यापैकी एक समीकरण आपण सोडवून पाहू, म्हणजेच त्या समीकरणासाठी बिंदूचे निर्देशक मिळवूया. 2 चलातील रेषीय समीकरण x अधिक y बरोबर 3 साठी x बरोबर 3 ही पहिली किंमत दिलेली आहे. ही किंमत आपण घेऊन समीकरणामध्ये ठेवायची आहे. समीकरण लिहिले x अधिक y बरोबर 3. xच्या ऐवजी 3 लिहून आपण पुढच्या पायऱ्या लिहित आहोत. y बरोबर 3 वजा 3 म्हणून y बरोबर 0 ही आपल्याला किंमत मिळाली. पहिला बिंदू मिळणार आहे 3 स्वल्पविराम 0. यानंतर दुसरा बिंदू मिळविण्यासाठी y बरोबर 5 ही किंमत दिलेली आहे. दिलेल्या समीकरणामध्ये म्हणजेच x अधिक y बरोबर 3 या समीकरणामध्ये yच्या ऐवजी 5 लिहावे लागणार आहे. आणि त्यानंतर आपण हे समीकरण सोडवले तर xची किंमत -2 मिळते. म्हणजेच आपल्याला दुसरा बिंदू मिळणार आहे -2 स्वल्पविराम 5. यानंतर तिसरा बिंदू मिळवण्यासाठी yची किंमत 3 दिलेली आहे. ती आपण समीकरणामध्ये ठेवूया. समीकरण x अधिक y बरोबर 3 घेतले म्हणजेच x अधिक 3 बरोबर 3. x बरोबर 3 वजा 3 आणि म्हणून xची किंमत 0 येते. आपल्याला तिसरा बिंदू या ठिकाणी मिळणार आहे. xची किंमत 0 आणि yची किंमत 3. 3 बिंदू याप्रमाणे आपण मिळवलेले आहेत. याप्रमाणे हे 3 बिंदू आपण स्थापन करू आणि रेषा मिळेल. यामध्ये दिलेला दुसरा प्रश्न तो होमवर्कसाठी तुम्ही सोडवावयाचा आहे. दिलेली एक सामायिक समीकरणे म्हणजेच सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण आलेख पद्धतीने ग्राफिकल मेथडने सोडविणार आहोत. त्यापैकी प्रश्न क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 1 x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4 हे सोडवून पाहूया. दिलेल्या उदाहरणातील पहिल्या समीकरणाचा विचार करू. x अधिक y बरोबर 6. येथे xची किंमत आपल्या मनाने घ्यायची आहे. x बरोबर 2 घेऊया. समीकरणामध्ये x बरोबर 2 लिहूया. समीकरण आहे x अधिक y बरोबर 6 म्हणून xच्या जागेवर 2 लिहिले. yची किंमत समीकरण सोडवल्यानंतर 4 मिळते. म्हणजे आपल्याला पहिला बिंदू मिळणार आहे xची किंमत 2, सोडवल्यावर आलेली yची किंमत 4, बिंदू मिळाला 2 स्वल्पविराम 4. यानंतर दुसरी किंमत xची पुन्हा ती आपल्याच मनाने घ्या. x बरोबर 3 आणि xच्या जागेवरती 3 लिहिलं.
समीकरण x अधिक y बरोबर 6 म्हणजेच 3 अधिक y बरोबर 6. येथेही समीकरण सोडवल्यानंतर y ची किंमत आपल्याला मिळणार आहे ती 3. बिंदू आपल्याला मिळतो 3 स्वल्पविराम 3. दुसरा बिंदू मिळालेला आहे. वरील प्रमाणेच तिसरा बिंदूसुद्धा आपल्या मनाने घ्यायचा आहे. x ची किंमत आता ऋण किंमत घेतली तरी चालते. x ची किंमत ऋण 2 घेतलेली आहे. तिसरा बिंदू मिळवण्यासाठी x बरोबर ऋण 2 घेतले. समीकरणामध्ये x च्या जागेवरती ऋण 2 लिहिले. ऋण 2 अधिक y बरोबर 6 म्हणजेच y बरोबर 6 अधिक 2 y बरोबर 8. समीकरण x अधिक y साठी तिसरा बिंदू मिळाला ऋण 2 स्वल्पविराम 8. याप्रमाणे आपण पहिल्या समीकरणासाठी बिंदू 3 मिळविलेले आहेत. आता दुसरे समीकरण x वजा y बरोबर 4 चा विचार करूया. येथे सुद्धा आपण x ची किंमत घेऊ शकतो किंवा y ची किंमत घेऊ शकतो. मी या ठिकाणी मुद्दाम बदल करून y ची किंमत घेतलेली आहे. y बरोबर 2. y बरोबर 2 ही पहिली घेतलेली किंमत समीकरणामध्ये ठेवली आणि सोडवलं तर त्यावरून आपल्याला मिळणार आहे x बरोबर 6. किमती आपल्या मनाने घ्यायच्या असतात, त्याला कोणतंही बंधन नाही. पहिला बिंदू मिळालेला आहे 6 स्वल्पविराम 2 कारण x ची किंमत 6 आलेली होती. दुसऱ्यांदा मात्र आता x ची किंमत घ्यायचं ठरवलेलं आहे आणि x ची किंमत 3 घेतलेली आहे. ती किंमत दिलेल्या समीकरणामध्येच लिहिली. 3 वजा y बरोबर 4 आणि जर समीकरण आपण सोडवलं तर आपल्याला मिळणार आहे y बरोबर ऋण 1. दुसरा बिंदू या समीकरणासाठी आपल्याला मिळतोय जिथे x ची किंमत 3 आहे, y ची किंमत ऋण 1 आहे. 3 ऋण 1 असा दुसरा बिंदू मिळाला. त्याचबरोबर तिसरी किंमत x बरोबर 4 घेतलेली आहे आणि त्याच समीकरणामध्ये x बरोबर 4 ठेवून आपल्याला सोडवायचं आहे. सोडविल्यानंतर y ची किंमत आपल्याला मिळेल आणि ती किंमत मिळते y बरोबर 0. तिसरा बिंदू आपल्याला मिळाला. x ची किंमत 4, y ची किंमत 0. बिंदू आहे 4 स्वल्पविराम 0. आता आपण मिळवलेले पहिले 3 बिंदू आणि नंतरचे 3 बिंदू हे आलेखावरती स्थापन करणार आहोत. नेहमीप्रमाणे x अक्ष आणि y अक्ष त्यावरती बिंदूंचे निर्देशक लिहून आपण आलेख कागद तयार केलेला आहे आणि मगाशी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक समीकरणासाठी 3 बिंदू या ठिकाणी आपण स्थापन करणार आहोत. त्यापैकी पहिला बिंदू 2 स्वल्पविराम 4 आपल्याला स्थापन करायचा आहे. x अक्षावरील 2 आणि y अक्षावरील 4 या ठिकाणी आपण तो बिंदू स्थापन करून त्याच्याभोवती गोल करून कंसामध्ये त्या बिंदूचे निर्देशक 2, 4 असे लिहिलेले आहेत. प्रत्यक्षात तुम्हाला ज्या वेळेला आलेख काढायचा आहे त्यावेळेला पेन्सिल वापरायची आहे. तुम्हाला ठळकपणे दिसावं म्हणून मी या ठिकाणी पेन वापरलेला आहे. तुम्ही पेन वापरायचा नाही. दुसरा बिंदू 3 स्वल्पविराम 3 हा या ठिकाणी आपण स्थापन केलेला आहे आणि त्याचबरोबर तिसरा बिंदू ऋण 2 म्हणजे x अक्षावरचं ऋण 2 आणि y अक्षावरचं 8 याप्रमाणे हा बिंदू दुसऱ्या चरणामध्ये येतो. तो बिंदू त्या ठिकाणी आपण स्थापन केला ऋण 2 स्वल्पविराम 8. या 3 बिंदूंकडे जर आपण पाहिलं तर हे तीनही बिंदू एकरेषीय दिसतात. जर आपण पट्टी घेऊन या 3 बिंदूंमधून जाणारी रेषा काढली तर ती रेषा म्हणजेच पहिल्या समीकरणाचा आलेख आहे. x अधिक y बरोबर 6 ही ती रेषा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. दोन्ही बाजूंना बाण करायचा कारण रेषा अनंत असते आणि त्या रेषेचं समीकरण x अधिक y बरोबर 6 हे त्या रेषेबरोबर लिहावयाचं आहे. याचप्रमाणे आपण दुसरे 3 बिंदू घेऊन ते स्थापन करणार आहोत. पहिला बिंदू आहे 6 स्वल्पविराम 2 म्हणजे x अक्षावरचं 6, y अक्षावरचं 2. पहिला बिंदू स्थापन केलेला आहे 6 स्वल्पविराम 2. त्यानंतर दुसरा बिंदू आहे 3 स्वल्पविराम ऋण 1 x अक्षावरचं 3
आणि y अक्षावरचं ऋण 1 याप्रमाणे हा या ठिकाणी बिंदू मिळाला. बिंदू स्थापन केला, कंसामध्ये त्याचे निर्देशक लगेच लिहिले, चुकणार नाही. आणि तिसरा बिंदू 4 स्वल्पविराम 0 हा x अक्षावरच येतो, तोही आपण स्थापन केला. 4 स्वल्पविराम 0. आणि आता हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. यातून जाणारी एकच रेषा आपल्याला काढता येऊ शकते, तशी ती ओढून घ्यायची आणि ह्या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू शोधायचा. तत्पूर्वी दुसऱ्या रेषेचं समीकरण त्या रेषेजवळ लिहून घ्यायचं आणि हे दोन रेषा x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 4 ज्या बिंदूमध्ये छेदल्या तो यांचा सामायिक बिंदू आहे. आणि आपल्याला तो बिंदू ज्याला आपण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणतो, तोच छेदनबिंदू तो आहे 5 स्वल्पविराम 1. म्हणजेच आपल्याला आलेख पद्धतीने उकल मिळालेली आहे, ग्राफिकल मेथडने सोल्युशन मिळालेलं आहे. x बरोबर 5 आणि y बरोबर 1. याच उदाहरण संग्रहामधील दुसऱ्या प्रश्नातील पहिली 4 उदाहरणे होमवर्कसाठी विद्यार्थ्यांनी सोडवायची आहेत आणि माझ्या वैयक्तिक व्हॉट्सॲपला पाठवायची आहेत. धन्यवाद.